आज आपण करणार आहोत आषाढी एकादशी निमित्त खिचडी। तर सर्वात प्रथम कढईमध्ये तेल टाका आणि ते तेल तापवून घ्या। नंतर त्याच्यात जिरा टाका, नंतर कढीपत्ता आणि हे सगळं चांगल्या प्रकारे भाजून घ्या। नंतर टाकायची आहे मिरची। मिरची तुमच्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता, जेवढं तुम्हाला तिखट हवं आहे किंवा नको आहे त्याप्रमाणे तुम्ही ॲडजस्ट करा। नंतर मी इथे टाकलेला आहे बटाटा। जर तुम्हाला बटाटा आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता, पण आम्हाला बटाटा खूप आवडतं म्हणून आम्ही ते बटाटा टाकत आहोत। आणि बटाट्याला पण चांगलं भाजून घ्या, तरच त्याची टेस्ट खूप चांगली येते। नंतर झाकण लावून ह्याला वाफ देऊन घ्या। नंतर ह्याच्यामध्ये मीठ टाकून मस्त हलवून घ्यावे। नंतर पुन्हा वाफ देऊन साबुदाणा ह्याच्यामध्ये टाकून घ्या। साबुदाणा टाकला की नंतर आपल्याला पुन्हा ह्याला हलवून घेऊन चांगल्या प्रकारे शिजत ठेवायचं आहे। नंतर त्याच्यामध्ये मी टाकणार आहे शेंगदाण्याचा कूट। शेंगदाण्याचा कूट टाकल्यावर चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्या। तुम्ही तुमच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता शेंगदाण्याच्या कुटामध्ये सुद्धा। तर आपली अशा प्रकारे खिचडी झालेली आहे। थँक्स फॉर वॉचिंग।